नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की 29 तारखेला आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम सर्वांना मनपूर्वक स्वामीमय शुभेच्छा. तर आपल्याला या मार्गात येत असताना आपल्याला गुरुपौर्णिमेचं खूप महत्त्व आहे. जसं दिवाळी दसरा आहे तसंच स्वामी सेवेकऱ्यांसाठी म्हणजे गुरुपौर्णिमा ही दिवाळीपेक्षा काही कमी नसते. तर गुरुपौर्णिमा आहे 29 तारखेला आणि 29 तारखेला आपल्याला स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ती मी माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माझ्या बरेच ताई आहेत की मला प्रश्न असतो त्यांचा की आमचा म्हणजे आमचे गुरु दुसरे आहेत आणि आम्हाला स्वामींनाही गुरु करायचं आहे, तर आम्ही करू शकतो का? तर अगदी निसंकोच या प्रश्नाचं उत्तर मी देते. कारण साक्षात दत्त महाराजांचे 24 गुरु होते आणि आपण आपलं गुरुपद कोणाला देतो हे महत्त्वाचं असतो. आपले किती गुरु आहेत हे महत्त्वाचं नसतं. तर आपण आपले 2-4 पूर्वीचे किंवा 2-3 गुरु असले तरी पण आपण स्वामींना आपलं गुरुपद देऊ शकतो आणि आपला योगक्षम चालवण्यासाठी स्वामींना आपलं गुरुपद नक्कीच देऊ शकतो, हा प्रश्न आहे. आणि दत्त महाराजांचे 24 गुरु होते. अगदी जल, वायू, अग्नी, धरती, पृथ्वी यांना त्यांनी गुरु मानलं होतं. सर्प, अजगर आणि नागदेवतेला सुद्धा गुरु दत्त महाराजांनी गुरु मानलं होतं. आणि आत्री ऋषी आणि अनुसया माता यांचे ते पुत्र होते. आणि दत्त महाराजांचे 3 मूळ अवतार आहेत: श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती आणि आपले स्वामी महाराज. आणि स्वामी महाराजांनी मनुष्यरूपी अवतार घेतला होता. तर आपण स्वामींना आपलं गुरुपद नक्कीच देऊ शकतो. तर आपल्याला या दिवशी करायची सेवा कोणती आहे? तर आपल्याला या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात, मठात किंवा मंदिरात आणि अगदी सहज म्हणजे तुम्हाला शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या घरीही स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करून तुम्ही स्वामींना आपलं गुरुपद श्रीफळ अर्पण करून देऊ शकता. तर केंद्रात गेल्यानंतर तिथले सेवेकरी तर आपल्याकडून व्यवस्थित सेवा करून घेतात. म्हणजे स्वामींच्या चरणावरती 3 पळ्या पाणी अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वामींना विनंती करायची आहे की तुम्हीच माझे आजपासून गुरु आहात आणि माझा आणि माझ्या कुटुंबाचा कार्यक्षम किंवा योगक्षम आपण आजपासून चालवावा अशी विनंती करायची आहे आणि स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. तसेच आपण केंद्रात जाताना साहित्य कोणतं घेऊन जायचं आहे? तर आपण केंद्रात जाताना 1 नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फूल आणि आपल्या इच्छेनुसार दक्षिणा घेऊन जायची आहे. आणि असा आपल्याला म्हणजे स्वामींना अर्पण करायचे आहे आणि स्वामींना आपलं गुरुपद द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय पूर्ण ग्रंथ पूर्ण वाचायचा आहे. अगदी छोटा ग्रंथ आहे तो आणि आपला 1 तासाभरात होऊन जातो वाचून. तसेच आपल्याला 11 माळी जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला औदुंबराला प्रदक्षिणा घ्यायच्या आहेत. 11, 108 जेवढ्या आपल्याला शक्य आहेत तेवढ्या प्रदक्षिणा घ्यायच्या आहेत आणि स्वामींना आपलं गुरुपद द्यायचं आहे. आणि अगदी हा म्हणजे दिवस खूप मोठा आहे आपल्याला स्वामींच्या सेवेत येण्यासाठी किंवा सेवा सुरू करण्यासाठी. आणि ही केंद्रात जाणं शक्य नसेल, स्वामीचरित्र वाचणं शक्य नसेल, त्या ताईंना म्हणजे श्रीफळ अर्पण करणं शक्य नसेल तर त्या ताई ही गुरुपौर्णिमेपासून 3 अध्याय आणि 11 माळी घेऊ शकतात आणि आपला कार्यभार स्वामींवर सोपवू शकतात. जसं स्वामींच्या पालखीला जर आपण खांदा दिला तर स्वामी आपल्या संसाराला खांदा देत असतात आणि आपला संसार पुढं चालण्यासाठी आपल्याला हिंमत देत असतात. तसंच स्वामींच्या सेवेत आले तर स्वामी आपल्या अशा कितीतरी गोष्टी असतात की फक्त त्या स्वामींना म्हणजे जे जुन्या सेवेकरिताही आहेत त्यांना माहीत आहेत की आपल्या कितीतरी गोष्टी अशा असतात की फक्त स्वामींना ना आपल्यालाच माहीत असतात. आणि कितीतरी वेळा असं झालेलं असतं की स्वामींनी आपल्याला त्या गोष्टींमधून त्या संकटातून बाहेर काढलेलं असतं. आणि म्हणून स्वामींच्या सेवेत येणं मला तर म्हणजे महत्त्वाचं वाटतं. आणि माझे वैयक्तिक पण खूप अनुभव आहेत आणि ज्या ताईंना या सेवेत यायचं आहे त्यांचं तर मनापासून स्वागत आहे की त्या ताईंनी सुरू करावं ही सेवा स्वामींची. आणि गुरुपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तसेच बऱ्याच जणांचं गुरुचरित्र पारायण सुरू आहे. म्हणजे पौर्णिमेच्या पावन पर्वावरती बरेच जण गुरुचरित्रचं पारायण करतात. त्याची समाप्ती ही पौर्णिमे दिवशीच येते. तर त्या ताईंनी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवून त्याची सांगता करायची आहे. आणि ज्यांनी स्वामीचरित्राचं त्या दिवशी पठण केलं आहे म्हणजे पूर्ण 1 ग्रंथ वाचला आहे त्यांनी पण पूर्णावरणाचा नैवेद्य किंवा गोडधोडाचा काही नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे, दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपले गुरुपौर्णिमेपासून आपल्याला 3 अध्याय 11 माळी ही नित्यसेवा सुरू करायची आहे. तर मी मागे एक व्हिडिओ बनवला होता 3 अध्यायच का घ्यायचे. तर 3 अध्याय हे आपला भूतकाळ, चालू असलेला वर्तमान काळ आणि येणारा भविष्यकाळ जो आहे त्याच्यावर आधारित हे 3 अध्याय असतात. आणि
आणि 11 माळांचं महत्त्वही मी एका व्हिडिओमध्ये मागे म्हणजे माझ्या चॅनलवर सांगितलं आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला स्वामी मार्गात येताना 3 अध्याय आणि 11 माळी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते गुरु पौर्णिमेपासून सुरू करू शकता. तसेच ज्या ताईंना 108 स्वामी चरित्राची पारायणे करायची आहेत, अनुष्ठान करायचं आहे, त्या पण ताई गुरुपौर्णिमेपासून सुरू करू शकतात. स्वामींना म्हणजे संकल्प सोडून हा संकल्प अनुष्ठान चालू करू शकतात. 108 स्वामी चरित्र पारायणाचा म्हणजे रोज एक स्वामी चरित्र पारायण घ्यायचं, 1 ते 21 अध्याय घ्यायचे. तर हा व्हिडिओ त्याच्यासाठीच मी बनवला आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.